कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई साहेब आहेत त्या आमच्या, जर आम्ही सूर्यवंशी आहे तर त्या बी सूर्यवंशीच आहेत। आणि लई बोलला का नाही? अधिपती तुम्ही शांत शांत व्हा। अवधाळ आहे ना सांगलोय, राहू दे सारखं मध्ये 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 ऐक ऐक जावा म्हणा झोपा जावा। हे बघा इथं आम्ही कोण आहे यो मुद्दाच नाही। ही या घराण्याची रीत आहे आणि तुम्ही ती पाळायची की नाही यो मुद्दा आहे। आणि हे नाकारत असतील ती रीत, पण या घराण्याचा वारस म्हणून अधिपती तुम्हाला ही रीत पाळावी लागणार। कारण आमच्यासाठी खरे सूर्यवंशी तुम्हीच हायसा। पुढले 10 दिवस तुम्हाला सूर्यवंशींच्या नावाचा वापर करायचा नाही। कुणाची म्हणजे कुणाची बी मदत घ्यायची नाही। सुनबाई, तुम्हाला वाटल तुम्ही यासनी तुमच्या माहेरी घेऊन जाल तर तसं करायचं नाही। नाहीतर मग तुमचे कोण मित्र तिथं पण जायचं नाही। नाहीतर तुमचे फुलपगारे ते तर आहेतच, त्यांच्याकडे पण न्यायचं नाही। आणि अधिपती तुम्हासनी बी तोच नियम आहे। कोणत्या बी ओळखीच्या माणसाकडे जायचं नाही। नाही तर जाल फॅक्टरीत आणि फॅक्टरीत जाऊन राहाल, तसं करायचं नाही। तर कुणाची बी मदत घ्यायची नाही। मदत म्हणजे अन्न कपडा लत्ता आसरा काय बी घ्यायचं नाही। नेसत्या कपड्यानिशी जायचं आणि सगळं तुमचं तुम्ही बघायचं। स्वतःच्या कर्तृत्वावर 10 दिवस काढायचे बाहेर। आणि ह्या दिवसात तुमच्या दोघांचं पटलं म्हणजे आता जसं तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तसंच राहिलं तर याचा अर्थ तुम्हा दोघांची गाठ देवानं वरनच बांधून पाठवलेली आहे। आणि ती एका जन्माची गाठ नाही, 7 जन्माची गाठ आहे। तुम्हासनी एकमेकांसाठीच बनवलंय असा त्याचा अर्थ होईल। पण जर का ह्याच्या उलट झालं, तुम्ही जर का एकमेकांना सांभाळून नाही घेऊ शकलात तर तुम्ही दोघं संसार करण्याच्या लायकीचे नाहीत आणि हीच तुमची परीक्षा आहे। का हो, आताच भीती वाटायला लागली का तुम्हाला? असं काय बघताय एकमेकांकडं? विश्वास नाही का तुमचा एकमेकांवर? म्हणजे ही परीक्षा तुम्ही देऊ शकणार नाही असं वाटतंय वय तुम्हाला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।